नमस्कार, मी विलास महल्ले. GTV न्यूज मराठीच्या रणसंग्राम या निवडणूक विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. नगर परिषद निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू झालेला आहे. घाटंजी शहराच्या विकासात्मक कामाचा मुद्दा हा सर्वच पक्षांच्या अजेंडावर पाहावयास मिळत आहे. आज शिवसेना शिंदे पक्षाचा वचननामा हा प्रसिद्ध करण्यात आला आहे. घाटंजी शहराचा विकासात्मक दृष्टीने कायापालट करण्याचं वचन हे मतदारांना या वचननाम्यातून देण्यात आलं आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे प्रवक्ते सतीश मलकापुरे यांनी पक्षाची भूमिका GTV न्यूज मराठीवर स्पष्ट केली आहे. पाहूया. नमस्कार. घाटंजी शहरात 2025 मध्ये ज्या होऊ घातलेल्या नगर परिषद सार्वजनिक निवडणूक आहे त्यामध्ये मी शिवसेनेचा प्रवक्ता आहे. मी सतीश मलकापुरे. मित्रांनो, आपल्या घाटंजीत रखडलेली जी पाणी पुरवठा योजना आहे, माननीय संजय राठोड यांच्या माध्यमातून आलेली ही योजना रखडलेली पूर्णत्वास नेण्याचा पूर्ण ध्यास आम्ही घेणार आहोत. आमचे नगराध्यक्ष गजाननराव ढवळे आणि त्यांची 20 जणांची जी टीम आहे त्या माध्यमातून आम्ही पाण्याचा प्रश्न सोडून स्वच्छ व निर्जल असं पाणी आम्ही घाटंजीला पुरवणार आहोत. राहिला विजेचा प्रश्न, विजेमध्ये घाटंजी येथील सर्व लाईट्स LED आणि सूर्यास्तावर चालणारे आणि संपूर्ण शहर लखलखाटीकरण करण्याचा आमचा पूर्ण मानस आहे. तालुका क्रीडा संकुल, उपर जिल्हा रुग्णालय ही अत्यंत आवश्यक असलेली बाब आहे. तरुणासाठी या घाटंजीत अजूनही एखादं संकुल नाही, त्याचा एक मानस आहे. वाघाडी नदीला आम्ही पुनर्जीवित करणार आहोत आणि स्वच्छ आणि सुंदर असं त्या घाटावर एक रूप आपल्या पुढे उभं करणार आहोत. सर्व अतिक्रमणधारक जे आहेत त्यांना हक्काची दुकाने व त्यांचं पुनर्वसन करण्याचा आमचा संपूर्ण मानस आहे. आणि शहराच्या मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आम्ही उभारण्याचा मानस केलेला आहे. कमी दरात गाळे देण्याचा मानस सुद्धा आहे. नगर परिषद स्वच्छ, सुंदर आणि हरित करून देण्याचा आमचा आणि आरोचे पाणी हा मूलभूत सुविधेमधला प्रश्न आम्ही त्या मार्गी लावणार आहोत. विद्यार्थ्यांकरिता सुसज्ज अशी अभ्यासिका उभारण्याचा सुद्धा आमचा मानस आहे आणि तो आम्ही पूर्णत्वास नेणार आहोत. संपूर्ण शहराला जो वळण रस्ता आहे त्याचं संपूर्ण काम आणि आमच्या माननीय उपमुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे सर्वोत्कृष्ट नेते माननीय एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री यांच्या प्रयत्नानं आम्ही ते पूर्णत्वात नेणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांसाठी, शहरातील वयोवृद्ध नागरिकांसाठी, विधवा महिलांसाठी, अपंगांसाठी, निराधारांसाठी महिलांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांची एकत्र मीटिंग होऊ शकेल अशी व्यवस्था सुद्धा करणार आहोत. सामाजिक योगदानात ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र उभारणार आहोत. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन सुद्धा आम्ही या घाटंजी शहरामध्ये आम्ही उभे करणार आहोत. नगर परिषद करून सार्वजनिक दुर्गोत्सव व गणेशोत्सव मंडळास पुरस्कार सुद्धा देण्याचा आमचा मानस आहे. मित्रांनो, शहरातील सौंदर्यीकरण करण्याच्या माध्यमातून शहरात मुख्य ठिकाणी बैठकीसाठी बाकडे लावणार, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथे बसण्याची व्यवस्था करणार आहोत. शहरातील नमो गार्डनची एक मोठी कल्पना आहे. आपल्या घाटंजीत अजूनही असं नाही आहे. तसं एक सुसज्ज आणि एक देखणं आम्ही या ठिकाणी गार्डन उभारणार आहोत. कचरा व्यवस्थापनात अजूनही नीटनेटकेपणा आलेली नाही. कचऱ्याचे ढीग लावणे आणि जाळणे हा जो प्रकार आहे तो पूर्ण बंद करून आम्ही प्रदूषणापासून घाटंजीला मुक्त करणार आहोत. शिक्षणाच्या बाबतीत
नगर परिषदेच्या जेवढ्याही शाळा आहे त्या संपूर्ण शाळा डिजिटल करून आपल्या नगर परिषदेचे विद्यार्थी इतर दुसऱ्या शाळेत जाणार नाही आणि त्यांची पटसंख्या वाढतील याचाही आम्ही निश्चित त्यामध्ये उल्लेख करणार आहोत. अतिक्रमणाचं पुनर्वसन, सांस्कृतिक संवर्धन, महिलांसाठी सक्षमीकरणामध्ये एक मोठा अभ्यास झालेला आहे आणि आमच्या क्षेत्रातील, आमच्या शहरातील महिलांना सुसज्ज व स्वतःचे व्यवहार करण्याकरता व स्वतःचा व्यवसाय करण्याकरता एक मोकळीक आणि एक मुभा देण्यात येणार आहे. दुसरी गोष्ट, आरोग्याबद्दल आम्ही या पहिले निवेदन दिलेलं आहे माननीय 1 महिन्याआधी माननीय आरोग्यमंत्र्याला आणि त्याचा पाठपुरावा करून आम्ही संपूर्ण घाटंजीकरांना जिल्हा उपरुग्णालय येथे दाखल करणार. याचा मानस आम्ही पूर्ण करण्याचं कारण या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांच्याजवळ अजूनही हजारो करोडनं खर्च दिला जाते त्यांनी आम्हाला या बाबतीत आश्वस्त केलं आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी आम्हाला घाटंजी दत्तक घेण्याचा बोलून दाखवलेला आहे. या प्रयत्नामुळं आम्ही आर्थिक आणि फंडिंग गव्हर्नमेंटकडून होण्यात कुठल्याही पक्षापेक्षा आम्ही सरस राहणार आहोत. त्यामुळे मी तुम्हाला ग्वाही देतो की आपण सर्वांनी 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये श्रीमान नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमान गजाननराव लक्ष्मणराव ढवळे यांचं बूथ चिन्ह धनुष्यबाण आणि आमचे 10 प्रभागातील 20 उमेदवार त्यांचे बूथ चिन्ह धनुष्यबाण यांना आपण मतदान करावं आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं. जय महाराष्ट्र. संग्राम या निवडणूक विशेष बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.